ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता महात्म्य अध्याय 11 पुढील भाग. एवढे बोलून तपस्वी निघून गेला आणि तो शेतकरी राक्षस झाला. म्हणून हे द्विजश्रेष्ठ चला आणि 11व्या अध्यायाने मला जल अभिमंत्रित करून त्या राक्षसाच्या मस्तकावर तुम्हीच शिंपडा. रामपालाची ही विनंती ऐकून सुनंदाचे मन करुणेने भरून आले. ठीक आहे असे म्हणून तो त्याच्याबरोबर राक्षसाजवळ आला. त्याने विश्वरूप दर्शन नावाच्या अध्यायाने पाणी अभिमंत्रित करून त्या राक्षसाच्या मस्तकावर ओतले. त्याबरोबर तो शापमुक्त झाला. त्याचा राक्षस देह तेथेच पडला आणि त्यातून चतुर्भुज रूप असलेला नवा देह त्याला प्राप्त झाला. इतकेच नव्हे तर त्याने त्या ज्या हजारो पांतस्थांना खाल्ले होते तेही शंखचक्र गदा धारण केलेले चतुर्भुजधारी झाले. नंतर ते सारे विमानावर आरूढ झाले. इतक्यात ग्रामपाल राक्षसाला म्हणाला, निशाचरा, यातील माझा मुलगा कोणता तो मला दाखव. त्याबरोबर दिव्यबुद्धी असणाऱ्या राक्षसाने म्हटले, हा जो तमालपत्रासारखा सावळा चतुर्भुज मानकांचा मुकुट घातलेला, दिव्य रत्न जडित कुंडले धारण केलेला, पुष्पहार घातल्यामुळे ज्याचे खांदे सुंदर दिसतात असा सोनेरी बाजूबंद असलेला, कमल नेत्र, प्रेमळ दिसणारा, हातात कमळ घेतलेला आणि दिव्य विमानात बसलेला देवस्वरूप दिसत आहे, तोच तुझा मुलगा समज. हे ऐकताच ग्रामपालाने त्याला आपला मुलगा मानून आपल्या घरी घेऊन जाण्याचेच ठरवले. ते पाहून मुलाला हसू आले. मुलगा म्हणाला, ग्रामप्रमुखा, कित्येकदा तूही माझा मुलगा झालेला होतास. यापूर्वी मी तुझा मुलगा होतो, पण आता देव झालो आहे. या ब्राह्मणाच्या कृपेने मी आता वैकुंठाला जाईन. पहा, हा राक्षसी चतुर्भुज रूप धारण केलेला झाला आहे. 11व्या अध्यायाच्या प्रभावाने हाही सर्वांच्या समवेत श्री विष्णू धामाला चालला आहे. म्हणून तूही या ब्राह्मणाकडून 11वा अध्याय शिकून घेऊन नित्य त्याचा जप करीत जा. तुलाही अशीच उत्तम गती लाभेल. बाबा, मनुष्यांना सत्संग लाभणे अत्यंत कठीण असते. तोही तुम्हाला अनायासे प्राप्त झाला आहे. म्हणून आपले कल्याण करून घ्या. धन, भोग, दान, यज्ञ, तपश्चर्या, पूर्वकर्मे यांचा काय उपयोग आहे? विश्वरूप दर्शनाध्यायाच्या पठनानेच परमकल्याणाची प्राप्ती होते. पूर्णानंदाचा डोहच अशा श्रीकृष्ण नावाच्या परब्रह्माच्या मुखातून कुरुक्षेत्रावर त्यांचा मित्र असणाऱ्या अर्जुनाला जो अमृतमय उपदेश झाला होता, तेच श्री विष्णूंचे खरेखुरे स्वरूप आहे. तू त्याचेच चिंतन कर. ते मोक्षासाठी दिव्य औषध आहे. संसार भयाने भयभीत झालेल्या माणसांच्या आधिव्याधींचा नाश करणारे, तसेच अनेक जन्मातील दुःखांचा नाश करणारे आहे. मला त्याच्यासारखे दुसरे कोणतेच पुरुषार्थ प्राप्तीचे साधन दिसत नाही. म्हणून त्याचेच पठन मनन करा. श्री महादेव म्हणाले. इतके बोलून तो सर्वांसह श्री विष्णूंच्या परमधामाला निघून गेला. ग्रामपालाने त्या ब्राह्मणाकडून 11व्या अध्यायाचे अध्ययन केले. नंतर ते दोघेही त्यामुळे श्री विष्णू धामाला निघून गेले. हे पार्वती, तुला मी 11व्या अध्यायाच्या महात्म्याची ही कथा सांगितली. ती ऐकल्यानेही मोठमोठ्या पापांचा नाश होतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.